बाईला कोणत्याच वारी सुट्टी नसते, प्रत्येक वार हा तिचा कामाचाच असतो. उलट रविवारी तर नसते. उलट रविवारी तिला सगळे पेंडिंग कामं ना रविवारीच आठवत असतात, म्हणून त्याच दिवशी ना जास्त काम असते. त्यानंतर हे सेल्फ माझं एवढं खराब झालेलं होतं ना, त्याला साफ करून घेतलं. वर्किंग वुमेन असो किंवा हाऊसवाईफ असो, तिला काम काही चुकलेलं नाही बरं काय. वर्किंग वुमेन असेल तर तिचे आठवडाभराचे काम ना तिला रविवारी करायचे असतात. हाऊसवाईफला तर दररोज कामाचाच दिवस असतो. आणि इथं रियांश सुद्धा माझ्या मदतीला होता बरं काय. मध्ये मध्ये असं करणं चालूच असतं. आता इथं बघा, माझं हे सेल्फ सुद्धा खराब झालेले होतं. बस झालं आता कामाचं दुखणं सांगणं. त्यानंतर ना मी तशी काही रेडी झालेली होती आणि काजल लावलेली होती, म्हणजे जास्त बघत होती बघा. 2-2 पिशव्या घेऊन निघालो आम्ही. डीमार्ट मध्ये येऊन पोहोचलो आणि लेकराचे एडेचाळे असे काही चालू होते बघा इथं. त्यानंतर ना डीमार्ट मध्ये आल्यावर काय घेऊ आणि काय नाही असंच होते बरं का. आणि थोडं थोडं मनात भरपूर सगळं सामान होते, ते केव्हा कळते बिल करताना कळते. त्यानंतर घरी आल्यावर त्याच्यात मोठा प्रश्न पडतो की कोणतं कोणत्या डब्यात टाकायचा. आणि जे काम आवत नसतील ना ते खूप आता आपल्याला टेन्शन येत असतं की काय कशात भरू. त्यामुळे मी इथं जेवढं काय आपलं सामान उरलेले असतं ना ते मी इथं अल्युमिनियमच्या डब्यात टाकत असते. आणि रियांचं इथं मध्ये मध्ये चालूच असते. आणि देवाचं तेल सुद्धा आणलेले होतं. देवाच्या तेलाने ना आपली तांब्याची भांडे खराब होत नाहीत असं ऐकलं होतं, म्हणून आणलेलं होतं यावेळेस. आणि इथं मी सामान भरेपर्यंत ना रियांचं इथं खेळणं चालू होतं. आणि इथं साबणासोबत हॅलो हॅलो म्हणत होता बघा. लेकरं कशासोबत बी खेळतात काहीच सांगता येत नाही बघा. त्यानंतर ना मी इथं सामान भरेपर्यंत तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.